ओम साईराम. भक्तजन हो, आता आपण हे बघूया की श्री साईबाबांची भक्ती का करावी याची 11 कारणे. 1. पहिले व महत्त्वाचे कारण म्हणजे श्री साई सच्चरितकार हेमाडपंतांनी म्हटल्याप्रमाणे बाबांनी भक्त मागतील त्या इच्छा पुरविण्याचे व्रतच घेतलेले आहे. जो जे मागे त्या ते देई, हे ब्रिद जयाने बांधिले पायी, म्हणून म्हणतो करी गा घाई, दर्शन घेई साईंचे. 2. आणि तेही लगेच उशीर न लावता. तुम्ही खऱ्या श्रद्धाने मागा आणि सबुरी धरा की कोडे सुटलेच म्हणून समजा. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मजपुढे पसरिता पसा, मी तुमची या भावा सरिसा, रात्रंदिसा उभाच. 3. प्रसन्नही ते कसे सहज होतात. कठीण तपश्चर्या नको, कष्टदायक उपास तापास नको किंवा कठोर इंद्रिय दमन नको. बाबांनीच म्हटल्याप्रमाणे फक्त तू मजकडे अनन्य पाही, पाहीन तुझकडे तैसाच मीही केले म्हणजे पुरे. याहून सोपी साधना आणखी कुठली असेल. 4. बाबांना देहत्याग करून 74 वर्ष झाली तरी आजही हजारो भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवते आणि त्यांच्या हाकेला ते धावून आल्याची प्रचिती येते. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण, माझी हाडे तुर्बती मधून, देतील आश्वासन तुम्हास. 5. बाबा आज देहधारी नसल्याने त्यांची सद्गुरू म्हणून भक्ती केली तर आपली फसवणूक होण्याची काळजी नाही. आजकाल आपल्या देशात स्वतःला भगवान, अवतार, महर्षी म्हणविणारे अनेक गुरु पाहिले म्हणजे खरा सद्गुरू कोणता हे जाणणे कठीण होऊन बसले आहे. स्वयं जाते अनुभव नाही, तो काय शिष्यांते देईल पाही, जयान अपरोक्ष अनुभव काही, सद्गुरू कदाही न म्हणावा. शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नीही न धरी ऐसिया भावा, उलट शिष्यार्थ निजदेह लागावा, इच्छी तो जाणा सद्गुरू. 6. बाबांच्या भक्तीसाठी पैशाची जरुरी नाही. नुसते फूल किंवा पानही खऱ्या प्रेमाने व आदराने अर्पण केले तरी त्यांना चालते. एवढेच काय, 2 हातांचा नमस्कारही ते गोड मानून घेतात. 2 हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता, न लगे दुजे साईनाथा, एक कृतज्ञता ते व्हावी. 7. बाबांना साकडे घालण्यासाठी प्रत्येक वेळी भाडे खर्चून शिर्डीची वारी करण्याचीही गरज नाही. त्यांना भक्ताने कोठूनही म्हणजे 7 समुद्रापलीकडूनही हाक मारली तरी ते धावून येतात. मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा आगीन गाडी, हाक मारी जो मज आवडी, प्रकटे मी ते घडी विलंबे. 8. त्यांच्या द्वारकामाईतील अखंड तेवणाऱ्या धुनीतील उदी हे सर्व रोगांसाठी रामबाण औषध आहे. त्याची किंमत फक्त 2 पैसे, श्रद्धा व सबुरी. उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. 9. हेमाडपंतांनी लिहिलेल्या त्यांच्या श्री साई सच्चरितात वेद, उपनिषदे व गीता यांचे सार सर्वस्व गोष्टी रूपात साठविलेले आहे. त्याचे फक्त सतत वाचन व मनन करून त्यातील उपदेश आचरणात आणला की मोक्ष प्राप्ती निश्चित म्हणून समजा. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्ष भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. 10. बाबांचे साई हे नाव किती छोटे, किती मधुर व उच्चारण्यास किती सोपे. अवघड जोडाक्षरे नाहीत आणि जिभेला त्रासही नाही. सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल पाही, संदेह काही न धरावा. 11. शेवटचे व महत्त्वाचे कारण म्हणजे श्री साईबाबा तुमच्या ऐहिक इच्छा पूर्ण करतातच, त्याचबरोबर ते तुम्हाला मोहमय संसारात गुरफटू देत नाहीत.
हळूहळू तुम्हाला परमार्थाची गोडी लावून वारंवार दिशा दाखवून नित्य आनंदमय अशा मोक्षाकडे घेऊन जातात. मज होनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण, तयांचे मज माथा ऋण, फेडीन उद्धरण करुनिया. ओम साईराम.